शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संदर्भातला आज निकाल आहे। थोड्याच वेळामध्ये रविकांत तुपकर आणि त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर ह्या न्यायालयात जाणार आहेत आणि संपूर्ण राज्यभराचं या निकालाकडे लक्ष लागलं आहे। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रविकांत तुपकर आहेत। भाऊ, आज थोड्याच वेळामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये तुम्हाला हजर व्हायला सांगितलं आहे, निकालही लागणार आहे, तुम्हाला जेल होणार की बेल होणार आहे, काय प्रतिक्रिया असणार आहे? असं की जोही न्यायालयाचा निकाल असेल तो आम्हाला मान्य असेल, कारण आता आमचा फक्त न्यायव्यवस्थेवरच विश्वास आहे आणि वास्तविक पाहता आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अशा स्वरूपाची कारवाई करणं हे अत्यंत म्हणजे लोकांना न पटणारी गोष्ट आहे। कारण आम्ही काही चोऱ्या केल्या नाही, बलात्कार केले नाही, दरोडे टाकले नाही, एकही म्हणजे गंभीर स्वरूपाची किंवा अशी वाईट कृत्य केल्याची केस आमच्यावर नाही आहे, जसं इतरांवर असते। गुंडागर्दी करणारे लोक सुसाट आहेत, मोकाट आहेत, ज्यांच्यावर मोठे मोठे खटले आहेत ते मोकाट आहेत, परंतु अनेक राजकारण्यांनी मोठा भ्रष्टाचार केला ते मोकाट आहेत। परंतु आम्ही शेतकऱ्यांसाठी बांधतो, मजुरांसाठी बांधतो, सर्वसामान्य माणसासाठी बांधतो, वंचितांसाठी बांधतो, म्हणून आम्हाला तुरुंगात टाकायचं। मुळामध्ये शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचाही हा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणातून रविकांत तुपकरला बाजूला करायचं असा यांचा प्रयत्न आहे। यांना वाटतं मला तुरुंगात टाकलं की हे लोकसभेची निवडणूक लढणार नाही, पण माझ्यासोबत काम करणारे जे मावळे आहेत हे खूप खंबीर आहे। आम्ही लढणारे लोक आहे, आम्ही संघर्ष करणारे लोक आहे। लाल दिवा सोडून मी राजीनामा देऊन एसटीने गावाकडे येणारा माणूस आहे, लक्षात ठेवा। सत्तेसाठी आपापलेला रविकांत तुपकर नाही आहे। मला तुरुंगात जरी टाकलं तरी तुरुंगातून निवडणुकीचा अर्ज भरू आणि गावगाड्यातले शेतकरी, शहरातले सगळे तरुण पोरं या निवडणुकीचा प्रचार माझा ताकदीनं करणार आहे आणि तुरुंगातून निवडणूक जिंकून दाखवू यांना। जर का निकाल जो आहे तो न्यायालयाचा तुमच्या विरोधामध्ये केला, न्यायालयानं तुम्हाला जेलमध्ये टाकायचं ठरवलं, तर पुढचं पाऊल काय असणार आहे? हे बघा, आंदोलनाच्या काळामध्ये आतापर्यंत अनेक वेळा आम्ही तुरुंगात गेलेलो आहे। तुरुंगात गेलो तर आम्ही काय म्हणजे खूप काही गुन्हा केला असं, म्हणजे चुकीचा गुन्हा केला असं नाही आहे। प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये संघर्ष करताना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे। फक्त वाईट याच गोष्टीचं वाटतं की प्रामाणिकपणे 22 वर्ष लोकांसाठी लढलो, माझ्या घरादारावर मी तुळशीपत्र ठेवलं, सामान्य माणसासाठी माझं आयुष्य समर्पित केलं आणि इतकं प्रामाणिकपणे लढून जर लढणाऱ्या कार्यकर्त्याला तुरुंगात ठेवायचं, त्याला त्रास द्यायचा, चळवळ मोडायचा प्रयत्न करायचा, खंत वाटते कधी कधी, दुर्दैव या गोष्टीचं। म्हणजे मनाला वाईट वाटतं की आपण लोकशाहीत राहतो की आपण ठोकशाहीत राहतो का तालिबानी संस्कृती आपल्या देशामध्ये जन्माला आली आहे। वाईट वाटतं, पण जो न्यायालयाचा निकाल असेल तो मंजूर करू आणि हसत हसत तुरुंगात जाऊ आणि हसत हसत फॉर्म भरू आणि अधिक जोमाना आमचे सगळे सहकारी ताकदीने कामाला लागतील आणि निवडणूक आम्ही जिंकून दाखवू। हायकोर्टात अपील करणार या संदर्भामध्ये? नाही, आता आमची जी वकिलांची टीम आहे, माझी पत्नी वकील आहेत, ॲडव्होकेट सावजी साहेब आमचे वकील आहेत किंवा इतरही वकील मंडळी त्यांच्याबरोबर आहेत सगळे, तर ही वकिलांची टीम ठरवेल काय करायचं काय नाही, कारण कायदेशीर माझ्यापेक्षा त्यांना जास्त कळतं याच्यामध्ये, त्यामुळे ते सगळं ठरवतील आणि मग पुढचा निर्णय ते घेतील। माझी सगळ्या बाबतीत मानसिक तयारी आहे। आता तुम्ही गेल्या जवळपास 20-25 वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये काम करता, संघटनेमध्ये काम करता, स्वाभिमानी संघटनेमध्ये। जे तुमचे नेते आहेत माजी खासदार राजू शेट्टी यांचा का या संदर्भामध्ये फोन आला तुम्हाला? काही बोलणं झालं? नाही, त्यांनी काही माझी चौकशी केली नाही, त्यांचा मला फोनसुद्धा नाही आणि ते काय आता अलीकडं मला फोन बिन करत नाहीत, त्यामुळे या संकटाच्या काळामध्ये त्यांचा कधी मला फोन आलेला नाही। एक महत्त्वाचा प्रश्न एक जाणवतो की काल जेव्हा तुम्ही कोर्टात जाण्याच्या अगोदर निर्धार मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये तुम्ही बोलताना असं म्हटलं की काही झालं तरी चालेल, तुम्ही तिकडं काही करा, गोंधळ घाला, पण मी निवडणूक लढणार नाही। असं मी तसं नाही म्हणालो, तुम्ही थोडं अर्धवट वाक्य आहे ते। मी असं म्हणालो की 22 वर्ष झाले चळवळीत काम करतो आहे। राजू शेट्टी आमचे नेते, त्यांनी मला 2014ला लोकसभेची तयारी करायला सांगितलं, ऐनवेळी भाजपबरोबर युती केली, बुलढाण्याची जागा घेतली नाही। त्यानंतर 2014ला चिखली विधानसभेची तयारी करायला सांगितलं, ऐनवेळी मला सांगितलं बंडखोरी करू नका, पक्षाचा आदेश पाळा, मला त्यावेळी थांबवलं तयारी करून। त्याच्यानंतर विधान परिषद माझ्यासाठी कबूल केली होती 2019ला, तर त्याच्यासाठी पण नंतर त्याच्यावर काही चर्चा केली नाही, त्यांनी राज्यपाल नियुक्तीमध्ये स्वतःचं नाव दिलं। दुसऱ्या बाजूला 19ला त्यांनी मला लोकसभेची तयारी करायला सांगितलं, ऐनवेळी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली, बुलढाण्याची जागा सोडली नाही किंवा सुटली नाही, काय माहीत नाही, त्यांना माहिती। मला सांगितलं तुम्ही बंडखोरी करू नका, तुम्हाला पक्षाचा आदेश मान्य करायचा आहे। मी राजू शेट्टींचा आदेश मान्य करत करत इतके वर्ष काम केलं, ते म्हणतील ते केलं, पण लोकांमध्ये संभ्रम काय होतो खाली की हे तयारी करताना लढत का नाही? मग आमच्यावर आरोप होतात खाली सामान्य लोकांमधून, आमचे विरोधक तसे आरोप करतात। म्हणून बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने ज्यावेळेस ठरवलेलं आहे की ते नेहमीप्रमाणे ऐन वेळेवर कोणासोबत तरी युती करतात, स्वतःची जागा पत्रात पाडून घेतात, मग आमच्यासारख्या तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षादेश या नावाखाली थांबवलं जातं।
तर यावेळेला बुलढाणा जिल्ह्यातल्याच लोकांनी ठरवलेलं आहे, माझ्यावर त्यांचा दबाव आहे की काही झालं तरी तुम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरायचं आहे आणि लोकांच्या आग्रह असतो मी या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार आहे. त्यांना त्यांची युती कोणासोबत झालीच असेल, काही ना काही आतून त्यांचं ठरलं असेल, ते त्यांना लखला बसो, पण बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने ठरवलं आहे, शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, तरुणांनी, वंचितांनी ही निवडणूक लढवायची आहे आणि आम्ही ती लढवणार आहोत. राजू शेट्टींच्या विरोधामध्ये हे बंडखोरी म्हणायचं का? नाही, बंडखोरी असं नाही म्हणता येणार. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तर कार्यकर्ता आहे, बंडखोरी नाही. पण शेवटी कार्यकर्त्याची पण भूमिका कोणी समजून घेणार आहे की नाही घेणार आहे. म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता घरादारावर पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता, मी काही सिजनेबल कार्यकर्ता नाही आहे. मी काहीतरी जॉब करतो आणि शनिवार रविवारच्या सुट्टीत काम करतो असं नाही. मी 22 वर्ष माझ्या लेकरा बाळाकडे लक्ष दिलं नाही, मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही. पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र अनेक वेळा पिंजून काढला. मी एकट्याने नाही, असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी जीवाचं रान केलं, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. मग अशा कार्यकर्त्यांचा विचार होणार आहे की नाही होणार आहे ही भावना आहे. तर बंडखोरी वगैरे असं काही नाही आहे. मी चळवळीतच राहणार आहे आणि ही निवडणूक ताकदीने लढणार आहे. काल तुम्ही मेळाव्यामध्ये बोलताना असं पण बोलले की मी जरी जेलामध्ये गेलो तर कार्यकर्त्यांना तुम्ही एक भावनिक आवाहन केलं की मी जेलामध्ये जरी गेलो तर तुम्ही प्रचार केला, वर्गणी गोळा करून तुम्ही निवडणुकीची तयारी करा आणि आपण निवडणूक लढू. बिलकुल बिलकुल. बघा, निवडणूक ही कायम आपल्या सहकाऱ्यांच्या ताकदीवर असते, आपल्या समर्थकांच्या ताकदीवर असते आणि आमच्यासोबत लढणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. गावकड्यातला सामान्य माणूस आमच्याबरोबर आहे. जनतेचा प्रचंड पाठिंबा आम्हाला त्या ठिकाणी मिळतो आहे आणि मी तुरुंगात गेलो तर ही निवडणूक मी आता जनतेवर सोडून देणार आहे. जनता ठरवेल या निवडणुकीत काय करायचं. लढणाऱ्या माणसाच्या बरोबर राहायचं का भ्रष्टाचार करून लढणाऱ्या माणसाला तुरुंगात टाकणाऱ्याच्या बरोबर राहायचं हे जनतेने ठरवावं. आणि माझं जनतेला तुमच्या माध्यमातून आव्हान आहे की मी तुरुंगात गेलो तर ही निवडणूक जनतेने हाती घ्यावी, जनतेने ही निवडणूक लढावी प्रस्थापित नेत्यांच्या विरोधामध्ये. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. काही जरी झालं तरी लोकसभेची निवडणूक रविकांत तुपकर लढणार. जेलमध्ये गेले तरी कार्यकर्त्यांना त्यांनी एक भावनिक आवाहन केलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ही निवडणूक लढवायची, तुम्ही प्रचार करा आणि आपण ही निवडणूक लढवू. थोड्याच वेळामध्ये रविकांत तुपकर आणि त्यांच्या पत्नी ह्या न्यायालयात जाणार आहेत. न्यायालयाचा निकाल काय येईल त्याकडे संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांचं आणि राजकीय नेत्यांचं सुद्धा याकडे लक्ष लागलं आहे. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.